विधवा मुलीने आईची ओटी कशी भरावी, कधी भरली पाहिजे, काय काळजी घ्यायची, कोणाकडून भरून घ्यायची, कोणत्या चुका केल्या नाही पाहिजे, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार, मी मयुरी तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. अधिक महिना, ज्याला आपण धोंड्याचा महिना म्हणून सुद्धा ओळखतो, ह्या महिन्यामध्ये केलेले दान हे थेट भगवंताकडे पोहोचते आणि ह्या महिन्यामध्ये आईची ओटी भरायची प्रथा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदी कुंकू आणि सुवासिनीची ओटी भरणे याला खूप महत्त्व आहे. आपण स्वतः विधवा आहोत आणि आपली आई सुवासिनी आहे, तर आपण तिची ओटी भरू शकतो का? तर हो, आपण आपल्या आईची ओटी नक्की भरू शकता. फक्त ती दुसऱ्या कोणाच्या तरी हातून भरायची. आता दुसरी व्यक्ती म्हणजे कोण? तर आपली लेक. मुलीचं लग्न झालेलं असेल तर तिच्या हातून भरायची. मुलगी नसेल तर आपली छोटी किंवा मोठी बहीण असेल तर तिच्या हातूनसुद्धा भरू शकतो. आणि जर दोन्ही नसतील तर त्यावेळी काय करायचे? आपल्या जाऊबाईच्या हाताने सुद्धा आपण ओटी भरू शकतो. पण हे करत असताना एक चूक करायची नाही. ती म्हणजे काय? आपण जे ओटी भरायला सामान घेणार आहोत, म्हणजे नारळ, हळदी, कुंकू, गजरे, बांगड्या, साडी, हे घेण्यासाठी जो खर्च होणार आहे तो आपण स्वतः करायचा आहे. म्हणजे ज्यांच्या हातून ही ओटी भरून घ्यायची आहे त्यांना सामान आणण्यासाठी पैसे द्यायचे. असं केलं तरच आपल्याला पुण्य मिळणार आहे. आता ओटी कधी भरायची? देवीची ओटी ही मंगळवारी आणि शुक्रवारी भरतो. आईसुद्धा आपल्यासाठी देवीच आहे, त्या दिवशी भरावी. तेव्हा जर शक्य नसेल होत तर काय करायचं? अधिक मास महिना सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आपण कधीही पण भरू शकतो. ओटी भरून झाल्यावरती काय करायची? तेव्हा आपण स्वतः आपल्या आईला साखर खाऊ घालायची. तिला आवडणारी गोष्ट भेटवस्तू म्हणून द्यायची आणि शेवटी तिचा आशीर्वाद घ्यायचा. अशा प्रकारे आपण अधिक मास महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.